वसई विरारमधल्या धुवाधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय। मिठागरातील संपूर्ण वस्ती पाण्याखाली गेली। अनेक घरांमध्ये पाणी शिरलं असून 400 लोक अडकलेत। अग्निशमन दलाच्या मदतीने लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। विरार पूर्वमध्ये भाताणे पूल पाण्याखाली गेल्यानं आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मागील 24 तासात 115 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। तसंच विरार पूर्वमधलं फुलपाडा धरणही ओव्हरफ्लो झालंय। इथे आतापर्यंत सर्वात जास्त पाणी आजच्या तारखेत भरलेलं आहे आणि आम्ही महानगरपालिकेतर्फे आजपासून कितींदा इथे टेंडर काढला आहे, पण मिठागराचा लोक जे साल डिपार्टमेंट आहेत ते परवानगी देत नाही। 2-4 घरं सोडली तर बाकी सर्व घरात पाणी भरलेलं आहे। दुपारचे यांचे जेवणाची सोय केलेली आहे। दरवेळी असं आम्हाला त्यांना मदत करावी लागते आणि हे सुद्धा महानगरपालिकेवर डिपेंड आहे। इथे परिस्थिती जवळजवळ 100 ते 200 घरं असल्यामुळे इथे त्यांच्या घरामध्ये सगळं पाणी शिरलेलं आहे। पावसाचा जर ओसर असाच राहिला तर ते पहिल्या मजल्यापर्यंत त्यांचं पूर्ण पाणी शिरेल। आम्ही जवळजवळ 25 ते 30 जणांना आतापर्यंत रेस्क्यू केलेला आहे आणि पाऊस थांबल्यामुळे पाण्याची लेवल कमी झालेली आहे। आमच्या इथे ना नेहमी पाऊस येते ना तो पाणी भरते। आता काय अवस्था आहे? किती लोकांच्या घरात पाणी? आता कम से कम 100 घराच्या जास्त पाणी भरलेलं आहे सगळं। आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी प्रभाकर कुडाळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रभाकर, आत्ताची परिस्थिती काय आहे? सध्या तरी जी परिस्थिती आहे आटोक्यात आलेली आहे। पाणी जे आहे हे थोडंसं ओसरत आहे, मात्र 125 घरामध्ये जे पाणी शिरलेलं ते आता थोडंसं निघत आहे। त्या एकूण इथे फॅमिली जे होती, कुटुंब जे होते, 400 कुटुंब राहत होते। त्यामुळे जी वसई विरार महानगरपालिकेची यंत्रणा होती इथे पूर्णपणे कामाला लागलेली। जवळपास 20 कर्मचारी येथे होते, एक बोट होती आणि बोटीच्या साह्याने जे होतं ज्यांना बाहेर पडायचं, जे आजारी आहेत त्यांना रेस्क्यू करून बाहेर जाणार होते। एकूण 25 जणांना जे आहे ते रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। प्रभाकर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा वसई मिठागरातली संपूर्ण वस्ती ही पाण्याखाली गेलेली आहे, मात्र आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार पाणी हे थोडं ओसरू लागलेलं आहे। त्यामुळे जनजीवन जे आहे ते जरी विस्कळीत असलं तरी आटोक्यात आहे।